experiment on particular type. So this hybrid cross, particularly from this particular hybrid cross, middle gives us a law of independent assortment. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट एकदम सिंपल वे मध्ये आहे. जेव्हा एका डायब्रिड मध्ये काय असतं तर ठीक आहे, प्रत्येक एका जीन्सचे 2 अलिल्स असतात. ठीक आहे, तर जे 2 वेगवेगळे जीन्स मधले अलिल्स आहेत, ठीक आहे, तर ते एकमेकांमध्ये होतात आणि त्यांचा एकत्रित इफेक्ट तिथे होतो. आणि जे काय अलिल असेल आणि रिसेसिव्ह एका सिंगल जीन मध्ये, तो दोन्ही डॉमिनंट जो काही एका जीन मधला असेल तो दुसऱ्या पॅरेंट बरोबर जे काय ठीक आहे जीन्सचे मधले अलिल्स आहेत ते एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होतात आणि त्यांचा इंटरॅक्ट झाला तो जो कोणी ऍडजस्ट तिथे होईल तो रिस्पॉन्स येत असतो. एकमेकांमध्ये ते ब्लेंड होत नाही. जेव्हा ते फर्दर ऑन जे काही त्यांचं सेग्रिगेशन होतं वेगळा अनदर पेअर बरोबर, तेव्हा ती अगोदरची जे काही इफेक्ट होत नाही, जो ज्याच्याबरोबर पेअर होतो त्यांच्याबरोबर तो इंटरॅक्ट होऊन तिथे तो रिस्पॉन्स करत असतो. सो दिस लॉ स्टेट्स दॅट द सेग्रिगेशन इन वन pair of alleles independent of segregation of another pair or another independent alleles. So when they are entered into the combination EF1, they exhibit dominant effects, and while formation of gametes, the law of segregation operates. But factors assort themselves independently at randomly and freely. आहे की जेव्हा जे काही अलिल्स असतात एका सिंगल पेअर मध्ये, एका सिंगल जीन मध्ये जे काही दोन्ही अलिल्स आहेत ते क्वाइटली डिपेंड नेक्स्ट जनरेशन मध्ये जात असतात. जे F1 मध्ये F1 तेव्हा ते कंबाईन होतात, म्हणजे जे सेपरेट दुसऱ्या पेअर इंडिपेंडेंटली ते कंबाईन होत असतात आणि त्यांचं जे काही गॅमेट फॉर्मेशन प्रमाणेच त्यांचं गॅमेट फॉर्मेशन हे होत असतं. ठीक आहे, तर त्याचा जो काही डायब्रिडचा रेशिओ तो आहे 9:3:1 टोटल 16 प्रोजेन तिथे तयार होतात. आता इथे एक्झाम्पल पण सांगितलेलं होतं आपण राऊंड येलो या 2 कॅरेक्टरसाठी प्रत्येकाला वेगवेगळा जीन, राऊंड साठी कॅपिटल आर आणि येलो साठी कॅपिटल वाय. रिंकल साठी हे डॉमिनन्स आहेत, रिंकल्ड आणि सी फॉर्म मध्ये आहेत. सो त्यासाठी सेम आपण सिंबल यूज करतोय स्मॉल आर आणि स्मॉल वाय ग्रीन साठी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, त्यांचं झाल्यानंतर जे काही टोटल प्रोजेनीज तयार होतात त्या प्रोजेनीज ज्या तयार होणाऱ्या प्रोजेनीज आहेत त्यांचे एकमेकांशी कॉम्बिनेशन होऊन 9:3 या रेशो मध्ये जे काय त्यांचं सेग्रिगेशन होत असतं. 9 प्रोजेनी ह्या पूर्णपणे डॉमिनंट फॉर्म मधल्या राहतात, म्हणजेच काय ज्या की पूर्ण ब्राऊन आणि येलो असतात. 3 ज्या काही प्रोजेनी आहेत, ठीक आहे, तर त्या ज्या 3 प्रोजेनी आहेत ह्या पूर्णपणे राऊंड म्हणजे स्मूथ म्हटलेलं आहे. राऊंड ग्रीन या 2 राहतात, 3 राहतात प्रोजेनी. 3 पुन्हा रिंकल्ड येलो आणि 1 रिंकल्ड ग्रीन असे 9:3 मागच्या वेळी झालेलं आहे. पुन्हा रिवाइज करतो मी तुम्हाला. इथे सांगितलेलं आहे बघा 2 पॅरेंट आहेत, राऊंड येलो आणि रिंकल्ड ग्रीन. ठीक आहे, राऊंड येलो क्रॉस झाला रिंकल्ड कॅपिटल वाय, रिंकल्ड ग्रीनचे स्मॉल आर स्मॉल वाय. त्यांचे जे काही गॅमेट फॉर्म होतात, गॅमेट फॉर्म कसे करतात पुन्हा एकदा व्हिडिओ मागे शेअर झालेले गॅमेट फॉर्मेशन पुन्हा एकदा बघा, कारण की जर समजलं नाही ते इथून पुढे काय समजणार नाही, त्यासाठी सांगतोय. जे अगोदर झाले ते करा. व्हिडिओ वाटलेला अगोदर जे ग्रुपवर पडलेले आहेत आपले जीपीपी 121च्या त्यावरती बघा. सो जे काही गॅमेटचं जे काही कॉम्बिनेशन होतं त्यामधून कॅपिटल आर गॅमेट आणि दुसरं गॅमेट आहे स्मॉल आर. त्याच्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे जे काय प्रोजेनीचं जेनेटिक कन्स्टिट्यूशन येणार आहे F1चं, जे की राऊंड येलो जो की ते येतं. ठीक आहे, सो जीनोटाइप ऑफ दिस F1 इज कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय अँड फिनोटाइप बिकम्स राऊंड येलो 1. आता जे काय कॅपिटल वाय स्मॉल वाय जी काय
F1 आहे त्याचं पुन्हा गॅमेट फॉर्मेशन पडताना गॅमेट त्याचे निघताना टोटल 4 गॅमेट निघणार आहे, जे की एक पूर्णपणे डॉमिनंट राहणार आहे, एक रिसेसिव्ह राहणार आहे, म्हणजे कॅपिटल R वाय, कॅपिटल R स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय, हे जे की चेकरबोर्ड मेथडनं आपण इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, होतं सेल्फिंग जेव्हा म्हणजे F2 मध्ये ते जाणार, F2 मध्ये म्हणजे F1 क्रॉस विथ F1, ठीक आहे, म्हणजे सेल्फिंग. तर कन्सिडरिंग आफ्टर द सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन, जे काही गॅमेट आहे त्याचे पुन्हा रिकॉम्बिनेशन होणार आहे, 4 प्रत्येकी पॅरेंटचे जे काही कॉम्बिनेशन होणार आहे त्यानुसार टोटल 16 प्रोजेनी तयार होतील. 16 मध्ये एक पूर्णपणे प्युअर डॉमिनन्स राहणार आहे होमोझायगस फॉर्म मध्ये, कॅपिटल RR कॅपिटल YY, त्यातली एक ही पूर्णपणे रिसेसिव्ह स्मॉल वाय, ठीक आहे. पण फेनोटिपिकली हे झालं जेनेटिक कन्स्टिट्यूशन. जेनेटिक कन्स्टिट्यूशन 1:2:1 फॉर 2:4 या रेशो मध्येच त्याचं जेनेटिक कन्स्टिट्यूशन पडणार आहे टोटल 16 प्रोजेनीचं. पण फेनोटिपिकली त्याचा जो काही फेनोटिपिक रेशो आहे डायब्रेटचा, तो 9:1, जे त्यामध्ये टोटली इथे मी अनोट करून दाखवतो तुम्हाला. टोटल 9 प्रोजेनी हे काय, या 1 झाली, 2 3 4 5 6 7 8 आणि 9, या 9 प्रोजेनी ह्या टोटल आहेत. त्यामधल्या 3 प्रोजेनी जे आहेत, त्या 3 प्रोजेनी जी काही राऊंड ग्रीनची, ही 1 झाली, राऊंड ग्रीन 2 आणि राऊंड 3 प्रोजेनी राऊंड ग्रीनच्या झाल्या, आणि त्यातल्या पुन्हा 3 या रिंकल ग्रीनच्या होणार आहेत. रिंकल ग्रीनच्या त्या 3, एक सिंगल राहणार 9:3:3:1 ही टोटल राहणार आहे रिंकल ग्रीन. ठीक आहे, तर या पद्धतीने हा रेशो आहे. ठीक आहे, हे सगळं जाता येणार आहे. ठीक आहे, आता त्यानंतर जे काही रेशोज आहेत, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, हा पुढचा एक्सरसाइज आहे. त्यामध्ये तुम्हाला असतो जेवढे त्याचे सेग्रिगेट होतात, ठीक आहे, क्रॉसिंग नंतर जेवढे काही प्रोजेनीचे जे काही टाईप पडतात त्यानुसार टेस्ट क्रॉस रेशो राहतो. आता इथे आपले 1:1 हे 4 फ्रॅगमेंट मध्ये जेव्हा ह्या डिवाइड झालेले आहेत, ठीक आहे, 4 फ्रॅगमेंट म्हणजे काय, 4 कॅटेगरी मध्ये जे काय 9:3:1. मग टेस्ट क्रॉस 4 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एक प्रोजेनी जेव्हा तयार होईल तर तो टेस्ट क्रॉस, ठीक आहे, म्हणजे त्याचं जी काय क्रॉसॅबिलिटी आहे ती व्यवस्थित असते असं आपण म्हणतो. ठीक आहे, सो टेस्ट क्रॉस crossed with its recessive parent, then it is known as a test cross. So test cross ratio of diabrid is 1:1:1:1, get 1 round yellow, 1 round green, 1 wrinkled yellow, and 1 wrinkled green. So in this format you will get total number of progenies for in 4 different categories in 1:1:1:1 रेशो. ठीक आहे, नेक्स्ट आता हे झालं सिंपल जो काय डायब्रेट रेशो आहे, त्याचं मॉडिफिकेशन वेगवेगळं होत असतं. मॉडिफिकेशन जे काही डॉमिनन्स कशा पद्धतीने असेल, पार्शियल वेगवेगळे जीन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, किंवा एक वेगवेगळे म्हणजे 2 असतील तर वेगळं, 2पेक्षा जास्त त्यानुसार तिथे जे काही इंटरॅक्शन जे अलिल्स मध्ये होत असतं, ठीक आहे, तर त्यानुसार तिथे ते रेशो मॉडिफाय होतात. टोटल हा बघा, पहिलं मॉडिफिकेशन सांगितलेलं आहे, पार्शियल डॉमिनन्स ऍट एन इनिबिटरी लोकस. पार्शियल डॉमिनन्स म्हणजे पूर्णपणे डॉमिनन्स नाही, कम्प्लीट इनिबिटरी जेव्हा तेव्हा तो रेशो 7:6:3 हा असा होतो. आता पार्शियली रफ, जे रफ असेल जर तिथे इंटरमिडिएट फॉर्म तयार होतो. ठीक आहे, जे बाकी इतर जे काय त्याची डॉमिनंट जीन असतात त्याचा तो काय इफेक्ट दाखवत नाही. सो
three category of progenies in all progenies. So rough, smooth, partially rough piece is one of the example of this partial dominance at inhibitory locus. ह्यामध्ये बघा जो काय रफ आहे, रफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॅपिटल आर स्मॉल आय आणि स्मूथचं स्मॉल आर कॅपिटल आय जे काय त्यांचं कॉम्बिनेशन होऊन जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बनणार आहे ते कॅपिटल आर स्मॉल आय जे की पार्शियल रफ जे काय आहेत ते तयार होणार आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर आता ह्यामध्ये काय सांगितले, जेव्हा कॅपिटल आर असतो, ठीक आहे, किंवा कॅपिटल आर स्मॉल आर, तिथे पूर्णपणे स्मूथ म्हणजे पूर्णपणे रफ प्रोजेनी तयार होते. ठीक आहे. आणि ते फ्रिक्वेन्सी सांगितलेले आहेत त्यामध्ये जे काही फ्रिक्वेन्सी आहेत स्मूथ किंवा पार्शियल रफ कसं काय आलं तर त्यासाठी इथे लक्षात घ्या कसं काय देतात तर कॅपिटल आर ठीक आहे. जेव्हा डबल आय हा जेव्हा तिथे प्रेझेंट असतो, स्मूथ जे काही एक्सप्रेशन आहे तर ते तिथे देत असतो. सो दिस कॅपिटल आय इफ देअर इज प्रेझेंट देन इट इनहिबिट्स द एक्सप्रेशन. जो कॅपिटल आर असतो त्याचे जे काही एक्सप्रेशन असतं तो तिथे इनहिबिट करत असतो, तो तिथे एक्सप्रेस होऊन देत नाही. त्यामुळे तिथं जो काय आणि स्मॉल आर प्रोसेस स्मूथ हेअर्स, जे काय स्मॉल आर असतील तर तेही स्मूथ जे काही हेअर्स आहेत किंवा हेट्रोझायगस फॉर्म असेल म्हणजे कॅपिटल आय स्मॉल आय ते प्रेझेंट असेल विच इनहिबिट्स द एक्सप्रेशन ऑफ आर ओनली. ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे. तर त्यावेळेस सईड आहे तिथे पार्शियल रफ एक्सप्रेशन येणार आहे. आणि जेव्हा पूर्णपणे तिथे कॅपिटल आर असेल, ठीक आहे, म्हणजे सिंगल असेल आर किंवा त्याच वेळेस फक्त तिथे जे काही स्मूथ रफ जे काही एक्सप्रेशन आहे ते तिथे येणार आहे. ठीक आहे. तर त्यानुसार इथे बघा, आता इथे असल्यामुळे तिथे जे काही येणार आहेत इथे कॅपिटल आहे त्यामुळे इथे स्मूथ आलेलं आहे. ठीक आहे. इथे पण बघा आलेलं आहे ते स्मूथ मध्ये पुन्हा बघा कॅपिटल आय आलं स्मूथ झालं, इथे कॅपिटल आय त्यामुळे तिथे पुन्हा स्मूथ येते. ठीक आहे. आणि इथे कोणतंच नाही त्यामुळे इथे स्मूथ येते प्रोजेनी, म्हणजे जेव्हा स्मॉल आय पण ते रिस्पॉन्सिबल कोडसाठी. ठीक आहे. हे पार्शियल इनकम्प्लीट डॉमिनन्स येतं. ठीक आहे. 7:6:3 रेशो मध्ये. तर इथे टोटल इथे करेक्शन आहे एक, इथे रफ झाले ना
ते स्मूथ येते. सॉरी, ठीक आहे. तर हे टोटल यात आपल्याला स्मूथ जे काय मिळालेले आहेत ते टोटल 6 मिळालेले आहेत. ठीक आहे. रफ जे काय रफ मध्ये आपल्याला 7 इथे प्रोजेनी मिळतात आणि जे काय 3 आहेत त्या पूर्णपणे सॉरी रफ आपल्याला 3 प्रोजेनी मिळतात आणि जे टोटल 7 प्रोजेनी मिळतात. ठीक आहे. तर हा पार्शियल डॉमिनेंट म्हणजे इनिब्रिटी लोकसला मी सिंपल वर्ड मध्ये सांगायचं डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तरी तो जो काही डॉमिनंट आहे त्याला तो एक्सप्रेशन जो जीन देतोय त्याला तो इनिबिट करत असतो आणि त्याचं तिथे एक्सप्रेशन दाखवत असतो. तर त्याचं एक्झाम्पल झालं स्मूथ पार्शियल रफ अँड रफ फॉर इन पर्टिक्युलर गुनिया पिग्स. नेक्स्ट, इनकम्प्लीट डॉमिनन्स ऑफ 2 or more loci ऑफ additive genes. एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या लोकसला जीन्स जी काही इनकम्प्लीट डॉमिनन्स दाखवतात त्याचं हे एक्झाम्पल आहे. सो इन रेशो ऑफ दिस पर्टिक्युलर genes is 1:4:6:4:1, which is it is an typical additive gene action. आता additive gene action कशामध्ये येतं? जेथं ऍडिटिव्ह म्हणजे एकत्रितपणे येणारा रिझल्ट हा ओव्हर असतो किंवा कमी असतो. तर समजा 4 जणांच्यामुळे येणारा जे म्हणजे 4 जणांच्या 4 रोजगारी असतील, ठीक आहे. 4 रोजगारी असतील तर 4 जणांमधून काम होणार असेल तर कमी जरासं काम होणार. 2 जण असतील तर अजून जरासं कमी. 1 जण असेल तर जरासंच होणार आहे आणि काहीच कोण नसेल तर तिथे कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही. तेच पद्धतीने जी काय म्हणजे 2, 3, 4 जीन एकत्र येऊन त्यांचा एकत्रितपणे येणारा इफेक्ट हा जास्तीत जास्त प्रमाणात होत जातो. ह्याचं एक महत्व जे काय मल्टिपल अलेलचं जे काही एक्झाम्पल सेमच आहे. आपला जो काय रेड कलर जो काय डार्क रेड पुन्हा असे जे काही कलर कोट असतो कर्नल कलर्स त्याचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. जे काय इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे म्हणजे जे काही जास्तीत जास्त ऍडिटिव्ह जीन्स is a typical additive gene action of incomplete dominance at 2 or more loci showing polymeric gene reaction. So feature of such situation: first, the dominant alleles of genes produce equal and identical effects on the character, and the effects of dominant आता एक आता हे जर असं वाक्य तुमच्या डोक्यावरून जाणं एक एक्सप्लेन करून द डॉमिनंट alleles of each of the two genes. डॉमिनंट alleles, ठीक आहे. 2 जीन्स असतील, 2 जीन्स मध्ये दोन्हीपैकी कोणत्याही जीनचा जो काही डॉमिनंट अलील असेल, ठीक आहे, प्रोड्युसेस इक्वल अँड आयडेंटिकल इफेक्ट ऑन द कॅरेक्टर. तर ते काय करत दाखवत असतं. जर दोन्ही डॉमिनंट जीन असतील, हेट्रोझायगस डॉमिनंट त्यामध्ये अलील्स प्रेझेंट असतील तर दोन्हींचा इक्वल इफेक्ट येणार आहे. तर त्यामध्ये दोन्ही जीनमध्ये एखादा अलील फक्त डॉमिनंट असेल आणि दुसरा अलील रिसेसिव्ह असेल तर त्याच्यातला जरासा कमी इफेक्ट. जर दोन्ही जीन्स मध्ये 4 आले तर 4 पैकी 4 डॉमिनंट असेल तर अजून चांगला इफेक्ट. 3 असतील डॉमिनंट तर जरासं कमी त्यापेक्षा. तर तेच हे जी फीचर आहे इनकम्प्लीट डॉमिनंट जीन्स थ्रू होणार पॉलिमेरिक जीन ऍक्शन होणार. दुसरं काय सांगितलंय, द इफेक्ट ऑफ द डॉमिनंट अलेल्स ऍट डिफरंट लोसाय आर ऍडिटिव्ह. जे काही इफेक्ट आहे त्यामुळे जेवढी जास्त जीन तेवढी ती ऍक्शन तिथे जास्त होणार आहे. सो द इफेक्ट ऑफ द डॉमिनंट अलेल्स ऍट डिफरंट लोसाय आर ऍडिटिव्ह. सो बोथ आर द then the heterozygotes at each of the loci. heterozygotes म्हणजे एक कॅपिटल एक रिसेसिव्ह, एक कॅपिटल आणि एक लोअर केस. ठीक आहे. तर so these heterozygotes at each of the loci are midway between the two homozygotes for the concerned genes. So loci.
then as a result of this feature, the ratio the polymeric gene actionचा जो काही रेशो आहे 9:6:1 is proportionate into particular 1:4:6:4:1 14:2:16 टोटल जो काय पॉलिमेरिक जीन ऍक्शनचा रेशो आहे 9:6:1 ऍडिटिव्ह जीन्स मुळे येणारा तर तो मॉडिफाय होतो डॉमिनन्स मुळे. ठीक आहे, त्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आला त्यामुळे तिथे तो मॉडिफाय झाला. सो विच इज द एक्सप्रेशन ऑफ मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस ऑफ निल्सन येल. सो kernel color in wheat हे example आहे. So in wheat the grain color is red and white. A cross between these two strains develop a slight red gradation in the intensity of the color grain color. ठीक आहे, ग्रेडेशन त्याचं होतं जो का रेड आणि व्हाईट मध्ये त्याचा जो काही F1 येणार तो डीप रेड, रेड, स्लाइट रेड अँड पेल रेड अँड व्हाईट असे वेगवेगळे कलर येणार आहेत. आता डीप रेड जिथे चारीचे चारी डॉमिनंट फॉर्म मध्ये आहेत, चारीचे चारी अलिल्स हे डॉमिनंट फॉर्म मध्ये. ठीक आहे, तिथे डीप रेड येणार आहे. रेड जिथे 3 आहेत, स्लाइट रेड जिथे एकच डॉमिनंट अलिल राहणार तिथे पेल रेड, आणि जिथे सगळेचे सगळे रिसेसिव्ह राहणार तिथे व्हाईट कलरचे येणार. एकदम सिंपल आहे, समजायला एकदम सिंपल आहे. ठीक आहे, सो इन दिस पर्टिक्युलर डीप रेड म्हणजे ज्याचे R1 R1 R2 R2 हे चारीचे चारी डॉमिनंट फॉर्म मध्ये असल्यामुळे तिथे डीप रेड आहे. when we cross deep red with the white one, white means all the alleles are in recessive, sorry, small r1 small r1 small r2 small r2. When we cross these two patterns, then we will get a heterozygote one with the light red color is where present. So that's why light red color will be developed. So त्याचं जे काय लाईट रेडची जे काय गॅमेट्स पडल्यानंतर त्यांचं पूर्ण सेल्फिंग झालं की सेल्फिंग झाल्यानंतर जी काय प्रोजिनी टोटल 16 तयार होणार आहेत, तर त्यामध्ये डीप रेडची जी काय प्रोजिनी आहेत, त्यानंतर रेड कलर अपीअरन्स ह्या पुन्हा 4 तयार होणार आहेत. पुन्हा लाईट रेड कलरचे जे काय ठीक आहे, पुन्हा पेल रेडचे त्या 4 तयार होणार आहेत, आणि जे काय व्हाईटचे ती 1 तयार होणार आहे. समजून तुम्हाला अॅनोट करून समजून दाखवतो. ती 1 झाली प्रोजिनी, लाईट रेडची 1 झाली. ठीक आहे, आपला रेशो काय तयार होणार आहे, जो पॉलिमेरिक जीन ऍक्शनचा रेशो आहे 9:6:2 पुन्हा मॉडिफाय होतो 1:2:2 1:4:6:4:1 टोटल 16 प्रोजीप आणि 1 डीप रेड आणि 1 व्हाईट कलरची प्रोजीन तयार होणार आहे. त्या पुन्हा 4 रेड कलरच्या, त्या 4 रेड कलरच्या होणार आहेत. ठीक आहे, कलरचे 6 हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे टोटल 6. पुन्हा ह्या 2 आणि ह्या 2 असे 4 आणि 1 व्हाईट असे टोटल प्रोजेनी 16 तयार होणार आहेत. त्या अशा फ्रॅगमेंट मध्ये जिकर हायपोथेसिसचा हा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे दिलेलं आहे. आता 4 जिथे असते, जेव्हा 4 डॉमिनंट जीन्स प्रेझेंट असतात तेव्हा रेड कलर अपीअरन्स जे 4 फ्रिक्वेन्सी आहेत. 6 ते लाईट रेड जेव्हा 2 डॉमिनंट जीन प्रेझेंट असतात तेव्हा 4 असतात प्रेझेंट. पुन्हा सॉरी 1 डॉमिनंट जीन असतो, 4 प्रोजेनिज येतात. आणि जेव्हा काहीच डॉमिनंट जीन नसतात तेव्हा रिसेसिव्ह जीन्स व्हाईट कलरेशन तिथे येत असतात. तिसरं जे काही मॉडिफिकेशन आहे डायब्रेट रेशोचं, ते आहे डॉमिनन्स मॉडिफिकेशन ऑफ डुप्लिकेट जीन्स 11:1 डुप्लिकेट जीन्स डॉमिनन्स मॉडिफिकेशन. ठीक आहे, so generally the dominance relationship between the two alleles at a locus remains constant, except in some specific cases under the special circumstances. For example, presence of pigment glands on cotton plant. So in this
successfully modified the dominance relationship between the alleles at the other locus. त्याचं एक्झाम्पल बघा, मला हे एक्झाम्पल बघितलं समज जे दोन जीन्स डॉमिनंट फॉर्म मध्ये आले तर तिथे पूर्णपणे जे जीन्स आहेत तर त्यांच्यामुळे तिथे डुप्लिकेशन होऊन तिथे तो डॉमिनंट इफेक्ट तिथे त्या प्रोजेनीमध्ये येत असतो. जेव्हा तिथे डुप्लिकेट जीन होऊन तो डॉमिनन्स इफेक्ट तिथे प्रेझेंट करत असतो. सो प्रेझेन्स ऑफ पिगमेंट ग्लँड्स which is given by symbol G1 in dominant form means there is a presence of pigment glands. If there are no any gland means a glandless काय सिम्बॉल आहे ते स्मॉल मध्ये G1 G2 ठीक आहे. त्याचे जे काय G1 कॅपिटल G1 स्मॉल G1 कॅपिटल G2 स्मॉल G2 इथे एक बघा ते ह्यामध्ये जे काय फ्रिक्वेन्सी दिलेले आहे ग्लँड्सची जे काही ग्लँड्स प्रेझेंट आहेत तर ज्यामध्ये जीन कॅपिटल फॉर्म मध्ये आहे दोन जीन्स दोन पेक्षा जास्त जीन्स जर कॅपिटल फॉर्म मध्ये असेल तर तिथे ग्लँड्स तयार होणार आहेत आणि जर तिथे एक सिंगल जीन प्रेझेंट असेल तर तिथे ग्लँड राहणार आहेत. ठीक आहे. मग यामध्ये जिथे तिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त तिथं हे जीन्सचा ठीक आहे दोन डॉमिनंट फॉर्म असतील मग एक सिंगल अलिल्स मध्ये असू द्याल किंवा वेगवेगळ्या म्हणजे सिंगल जीन मध्ये असू द्याल किंवा वेगवेगळ्या दोन जीन्स मध्ये अलिल्स असू द्याल डॉमिनंट फॉर्म मध्ये. ठीक आहे. तिथे ते ग्लँड्स हे प्रोड्यूस करत असतात. आता इथे बघा ही केस बघा आता इथे ह्या एक्झाम्पल मध्ये बघा जे काही जीन्स आहेत इथे एक जीन्स मिनिट आहेत तर तिथे ग्लँड्स ह्या प्रोड्यूस होतात. आता त्या बाजूच बघा इथे दोन वेगवेगळे जीन्स आहेत G1 कॅपिटल G1 स्मॉल G1 हा एक जीन आहे पण दोन्ही मधले जे काही एक एक जे काही अलिल्स आहेत हे डॉमिनंट फॉर्म आहे त्यामुळे तिथे ग्लँड्स ह्या प्रोड्यूस होतात. त्याच पद्धतीने इथे बघा त्यामध्ये त्यामध्ये तिथे ग्लँडलेस तयार होतात म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जर असतील तर तिथे ग्लँड्स प्रोड्यूस होतात आणि दोन पेक्षा कमी जर असेल तर तिथे ग्लँडलेस ते राहतात. तिथे जे काही फ्रिक्वेन्सी आहे 11 नंबर मध्ये जे काही ग्लँड्स तयार होतात आणि 5 नंबर मध्ये ग्लँडलेस जीन टाईप हे तयार होतात. ठीक आहे. त्या बेसिस वरती पुढचे एक्झाम ह्यातले तुम्हाला सगळं दिलं पाठवून दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला एक्सरसाइज जे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत सगळे ते तुम्हाला नोट्स मध्ये एक दोन एक्झाम्पल बघूया. पहिला जो प्रॉब्लेम आहे पहिला प्रॉब्लेम व्हॉट प्रोपोर्शन ऑफ द प्रोजेनी ऑफ द फॉलोइंग क्रॉस. जरा स्टॉप करतो मी ते अटेंडन्स घेतो तुमची पहिल्यांदा. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघा व्हॉट with the allelic pairs segregating independently. लक्षात ठेवा वाक्यावरून कळतं कुठलं एक्झाम्पल आहे. आता पेअर्स हे सेग्रिगेट झालेत इंडिपेंडेंटली. सो इंडिपेंडेंटली जेव्हा पेअर्स ह्या सेग्रिगेट होत असतात तेव्हा तो डायब्रेटचा
एक्झाम्पल असतं. सो दिस जायगस ज्या प्रोजेनी दिल्यात त्यांचे होमोजायगस प्रोजेनी का हेटेरोजायगस ते सांगायचे. सो शो द टाइप्स अँड एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ऑफ that if the allelic pair segregate independently. आणि पुन्हा त्यांची गॅमेट कशी काय तयार होतात जे काय सो कॅपिटल ए कॅपिटल बी बी त्याचे पहिला आता आपण घेऊया कॅपिटल ए नंतर गॅमेटिक त्यामध्ये होमोजायगस पेअर्स आणि हेटेरोजायगस पेअर्स किती आहेत. कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी टोटल इथे मध्ये 2 गॅमेट पडणार आहेत. कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल बी. ठीक आहे. दुसरा आहे पॅरेंट कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए सॉरी कॅपिटल ए कॅपिटल बी हा एक गॅमेट पडणार आहे. इथे करेक्शन आहे, जराशी चूक आहे, तुम्ही करेक्ट करा. पडणार ते पडणार कॅपिटल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए कॅपिटल बी हे गॅमेट पडणार आहेत. ठीक आहे. त्यांचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन करून हे झालं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तिसऱ्याचं सेम. तिसऱ्याच कॅपिटल ए कॅपिटल स्मॉल बी याची किती गॅमेट पडणार. हेटेरोजायगस फॉर्म्युला 2 मीन्स नंबर ऑफ हेटेरोजायगस पेअर्स. यात किती आहेत 1. सो 2 इज इक्वल टू इथे किती गॅमेट 4 पडणार आहेत. 2 हेटेरोजायगस 2चा वर्ग गॅमेट्स पडणार आहेत. ते 2 गॅमेट्स पडणार आहेत ते कुठले पडणार आहेत. कॅपिटल ए स्मॉल बी इथे 4 गॅमेट पडणार आहेत. कॅपिटल ए बी स्मॉल बी कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे, सिंपल आहे. त्यानंतर त्यातलाच बी पार्ट सांगितलेला होता. किती त्यातला दुसरा पार्ट होता किती गॅमेट प्रोड्यूस होतील. तर ह्या जे किती गॅमेट पडणार आहेत प्रोड्यूस होणार आहेत. कॅपिटल ए कॅपिटल बी heterozygous are nice. So 2 raised to 0 is equal to 1. So only one gamete will be produced, which is capital A, capital B. Okay. दुसरं सांगितलेलं होतं कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. ह्यात हेटेरोजायगस पेअर किती आहेत तर एकच आहे कॅपिटल बी स्मॉल बी. सो त्याची किती गॅमेट आहे. तुम्ही डायरेक्ट तुम्ही तोंडी गॅमेट निघतात. लक्षात घ्या कितीही मोठा असला तरी तोंडी गॅमेट निघतात. जर तुमचं तेवढं प्रॅक्टिस असेल तोंडी गॅमेट निघतात. स्मॉल ए कॅपिटल बी अँड स्मॉल ए स्मॉल बी दीज 2 गॅमेट्स विल बी फॉर्म हिअर. नंतर पुढचं जे काय बघा हे बघा सिंगल त्यामुळे तिथे 2 गॅमेट तयार होतात. पुढे येथे एक सुद्धा नाही. इथे एक आहे त्यामुळे इथे 2 गॅमेट तयार. इथे एक सुद्धा नाही त्यामुळे एक सिंगल गॅमेट तयार होते इथे. ठीक आहे. जर इथला अवघड जो काही प्रॉब्लेम तो घेऊया. अगदी सिंपल. दुसरे तिसऱ्या नंबरचं पण सिंपल आहे. चौथ्या नंबरचं पण एकदम सिंपल. करून देतो तसं आहे. ठीक आहे. इन स्नॅपड्रॅगन पडवामध्ये पडवलं रेड फ्लॉवर कलर completely dominant over the white. Incompletely dominant मधले रेड कलर व्हाईट वरती म्हणजे जो काय मधला फॉर्म स्नॅपड्रॅगन मध्ये काय सांगितलं सो
capital R is incompletely dominant over the white. Capital R, smaller. Capital R हा रेड कलर साठी, स्मॉल r हा व्हाईट कलर साठी. ठीक आहे. इनकम्प्लीट सांगितलेलं महत्वाचं वाक्य आहे, इनकम्प्लीट डॉमिनंट. So the heterozygous condition being a particular pink color, capital R, small r, ही पिंक कलर ची प्रोजेनी तयार होणार आहे. And normally broad leaves, capital B is incomplete dominant over the narrow grass like ones. So capital B आणि स्मॉल b आणि capital B काय आहे तर ब्रॉड लिव्स. ठीक आहे, ब्रॉड. स्मॉल b काय ग्रास, नॅरो लिव्स. ठीक आहे. आणि त्यांचा इंटरमिडिएट जो काय आहे तो इंटरमिडिएट लिप ब्रेथ. ठीक आहे, फॉर्म त्यांचा इंटरमिडिएट. ठीक आहे. सो कॅपिटल आर जे काय सांगितले हा डॉमिनंट, स्मॉल आर आणि स्मॉल बी हे रिसेसिव्ह आहे. आणि पिंक आणि इंटरमिडिएट फॉर्म होते. इंटरमिडिएट लिप जी काय जाडी जी काय लिपची आहे ते इंटरमिडिएट जी असते ती दोघांच्या डॉमिनन्स मध्ये येते. सो इफ अ रेड फ्लॉवर broad plant is crossed with the white flower narrow level, so what will be the appearance of the F1 and F2? ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं, पॅरेंट सांगितले. पॅरेंट बघा आता कुठले सांगितले तर रेड फ्लॉवरचं काय गिजन टाइप, रेड फ्लॉवर कॅपिटल आर ब्रॉड सांगितलंय. ठीक आहे. सो कॅपिटल बी क्रॉस्ड विथ white flower means smaller and narrow lift, so small b. आता त्याचं इंटरमिडिएट जेव्हा ते आता हे झालं पॅरेंट ह्याच्यावरून, आता त्याचं F1 येणार आहे. त्यांनी काय विचारलंय व्हॉट विल द अपीअरन्स. सो F1 काय येणार आहे इंटरमिडिएट. सो कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल बी की काय इंटरमिडिएट, कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे काय पिंक कलर आणि इंटरमिडिएट. सो पिंक इंटरमिडिएट F1 येणार आहे. त्याचा पुन्हा F2 साठी. ठीक आहे. सेल्फिंग केल्यानंतर एक्झाम्पल दाखवतो. हे एक्झाम्पल किती सॉल्व्ह करून दिला. स्मॉल कॅपिटल बी स्मॉल बी यांचं पुन्हा क्रॉसिंग केल्यानंतर जे काय रेड ब्रॉड आहेत ते 9 मिळणार आहेत, रेड नॅरो आहेत ते 3, व्हाईट नॅरो 7. असे टोटल प्लॅन्स आपल्याला 1 असे टोटल आपल्याला मिळणार आहेत. 9:3:1 मध्ये इन्कम. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याला येणार आहे. ते पण लक्षात घ्या व्यवस्थित. रेड जेव्हा कॅपिटल आर असेल, जेव्हा कॅपिटल आर असेल तेव्हा रेड कलर, स्मॉल आर असेल तेव्हा व्हाईट कलर. इंटरमिडिएट त्याचा फॉर्म असेल कॅपिटल आर स्मॉल आर इंटरमिडिएट फॉर्म मध्ये. आता इथे यांनी सांगितलेलं नाही, व्यवस्थित इथे दिलेलं नाही. इंटरमिडिएट फॉर्म, इंटरमिडिएट म्हणजे जिथे इंटरमिडिएट फॉर्म येतो ते इंटरमिडिएट फॉर्म, तेव्हा इथे ही जी सांगितली 9:3:1 इथे तो चेंज होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं टोटल जे काही फिन टाईप आहेत ते वेगवेगळे येणार आहेत. त्यामध्ये हे बघा पहिला जो काय जिन टाईप आहे तो बघा कॅपिटल आर कॅपिटल बी. ठीक आहे, जो ब्रॉड लीफ. ठीक आहे. दुसरा आहे रेड कॅपिटल बी
स्मॉल बी म्हणजे इंटरमिडिएट. इथे चेंज होतोय. तो कसा चेंज होतोय तर त्या पद्धतीने बघा येतोय. कॅपिटल फॉर्म मध्ये रेड पहिला जो स्टेप आहे कॅपिटल बी म्हणजे आला रेड आणि ब्रॉड. दुसरा आलाय रेड आणि हा आलाय रेड आणि रेड आणि सॉरी पहिला आलाय पिंक. तिथे पिंक येतोय. पिंक आणि कॅपिटल बी म्हणजे ब्रॉड. पिंक ब्रॉड. नंतर हे दोन्ही इंटरमिडिएट. ठीक आहे. कॅपिटल आर म्हणजे रेड आला. रेड आणि कॅपिटल बी स्मॉल ई म्हणजे इंटरमिडिएट हे असतं. नंतर पुढचा कॅपिटल आर कॅपिटल स्मॉल बी नॅरो. सो रेड नॅरो. त्यानंतर कॅपिटल आर इंटरमिडिएट पिंक इंटरमिडिएट तिथे नोटिफाय करायचं. रेड कॅपिटल इंटरमिडिएट फॉर्म मध्ये येते म्हणजे नॅरो पिंक नॅरो एक नवीन पोझिशन येते. म्हणजे ब्रॉड. पिंक ब्रॉड. पिंक इंटरमिडिएट. त्यानंतर बी म्हणजे काय स्मॉल आर म्हणजे काय आणि कॅपिटल बी म्हणजे ब्रॉड व्हाईट ब्रॉड. नंतर पिंक इंटरमिडिएट. त्यानंतर नॅरो. इंटरमिडिएट आणि शेवटचं हे व्हाईट नॅरो. ते प्रोजेनिस मिळताना यामध्ये टोटल प्रोजेनिस जे आहेत त्यामध्ये रेड ब्रॉड जी मिळणार ती एक मिळणार आहे. ठीक आहे. जी रेड ब्रॉड आहे. ठीक आहे. रेड इंटरमिडिएट जे आहे लिहून सगळ्यांनी लिहून घ्या. एक्झाम्पल इथं ती चुकीचं सॉल्व्ह करून दिलं आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. रेड ब्रॉड एक मिळणार आहे. रेड इंटरमिडिएट जे आहेत त्या दोन पोझिशनी मिळणार आहेत. नंतर पिंक ब्रॉड ज्या आहेत त्या दोन मिळणार आहेत पोझिशनी. पिंक इंटरमिडिएट ज्या आहेत त्या टोटल 4 पोझिशनी मिळणार आहेत. नंतर रेड नॅरो एक मिळणार आहे. लिहून घेताय ना. एक रेड इंटरमिडिएट 2 पिंक ब्रॉड 2 पिंक इंटरमिडिएट 4 रेड नॅरो 1 रेड नॅरो 1 झाली. रेड ब्रॉड 1 रेड इंटरमिडिएट 2 पिंक 4 रेड नॅरो 1. ठीक आहे. त्यानंतर रेड नॅरो 1 झाल्यानंतर पिंक नॅरो 1
नॅरो झाले, त्यानंतर व्हाईट ब्रॉड एक मिळणार आहे, व्हाईट इंटरमिडिएट दोन मिळणार आहेत, नॅरो ही एक प्रोजेक्ट मिळणार आहे. ठीक आहे, पिंक नॅरो 2, व्हाईट ब्रॉड 1, व्हाईट इंटरमिडिएट 2, व्हाईट नॅरो 1 अशा ज्या मिळणार आहेत त्या 16 प्रोजेनीज मिळणार आहेत. पण त्याचं जे काही इंटरमिडिएट फॉर्म असल्यामुळं त्याचा जो काही रेशो पॉप्युलेशन आहे ते जातं. ठीक आहे, एकदा रिपीट करतो तुम्हाला, 1:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1 हे जे काही प्रोजेनीज आहेत, इंटरमिडिएट जे काही इनकम्प्लीट डायब्रेट मधला जो इनकम्प्लीट डॉमिनन्स असतो त्याचा रेशो आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर हा एक्सरसाइज झाला आपला एका सिंगल दुसऱ्या पॅटर्नची जेव्हा स्टडी करतो तर डायब्रेट म्हणतो. आता ट्रायब्रेड म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या पॅरेंट्स मध्ये जे काय इंटरॅक्शन होतं हे ट्रायब्रेडेशन. कॅरेक्टर across they produce a hybrid which is hybrid म्हणजे काय? जेव्हा आपण पॅरेंट जे की तीन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, ठीक आहे, अशा पॅरेंट्स मध्ये जे आपण क्रॉस घडवून आणतो त्यातून जे काही F1 तयार होतं त्याला आपण ट्रायब्रेड म्हणतो. सो दो सच अ क्रॉस इज मोर कॉम्प्लेक्स दॅन द क्रॉस स्टडीड अर्लियर. होते जो का रेशो होते टोटल प्रोजेनीज या मोनोहायब्रिड मध्ये 4 प्रोजेनी तयार होत होत्या. डायब्रिड मध्ये टोटल प्रोजेनी किती तयार होतात? 16 प्रोजेनी तयार व्हायच्या. ठीक आहे, आता ट्रायब्रिड मध्ये वर्गच करत जावा तुम्ही. ट्रायब्रिड मध्ये टोटल 64 प्रोजेनी तयार होतात. 64 म्हणजे पहिल्यांदा 4 झाला, 4 बाय 4 16 झाल्या डायब्रिड मध्ये. ट्रायब्रिड मध्ये 4 मल्टिप्लाय होतं प्रत्येक वेळेस. ठीक आहे, टोटल 64 प्रोजेनी तर तिथे तयार होणार. सो more complex than the earlier process like monohybrid. The principle of independent assortment of alleles holds true by taking the characters of binders, yellow brown seeds and red flowers is crossed with the another plant with the green color appearance than the white flowers. ठीक आहे, सो F1 जे आहेत वेगवेगळे कॅरेक्टर बघितले आहेत, त्यामध्ये रेड, राऊंड, येलो आणि रेड. आणि त्याचा क्रॉस केलेला F1 भेटणार ते डॉमिनंट दाखवणार आहे राऊंड येलो आणि रेड कलर साठी F1 मध्ये हेटेरोझायगस असणार. जे कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल W स्मॉल w अपीयरन्स साठी दिलेले. त्याचे गॅमेट टोटल पडणार आहेत, तर गॅमेट पडतील टोटल 8 गॅमेट पडतील. ठीक आहे, अगोदर आलेले जे बघितलेले होत्या त्यामध्ये
पडतात. जे डायहॅब्रिड आहेत त्याची टोटल 4 गॅमेट आहेत, त्याची टोटल 8 गॅमेट हे पडतात. ठीक आहे. गॅमेट कसे पडणार लगेच फॉर्म आहेत. आता तिथे 3 पेअर्स आहेत, 2:8. ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे, डायहॅब्रिडचा जो काय रेशो आहे तो आहे 20:9:9, ऍश 3:3:1. ठीक आहे. जो 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 1 टोटल 64. त्यामध्ये 27 हे राऊंड येलो रेड, 9 राऊंड येलो व्हाईट, 9 wrinkled yellow red, 3 are of round green and white, 3 are wrinkled yellow and white, 3 are wrinkled and 1 is wrinkled green and white, which is a recessive parent. So by this is very difficult to and by the recombination. कारण की तुम्ही घेताय ह्याचं दिलेलं आहे एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे. एक अख्खा पेज लागेल तुम्हाला केपचा रेशो तुम्ही काढू शकता. तर ट्रायब्रिडचा जो काय 3 वेगवेगळे जे काय आहेत जे 3:1 जो काय रेशो आहे तो क्रॉस केला आपला 9:3:1 क्रॉस केलं, टोटल 9:3:27 पूर्ण झालं. 3:9 3:9 3:9. ठीक आहे. एक 3चं संपलं आणि पुन्हा 9 पुन्हा 1चं 9 बरोबर क्रॉस टोटल ते येत असतं. जो काय ट्रायब्रिडचा रेशो आहे 27:9:9:9:9:3:3:3:1 टोटल 64 तिथे तयार होतात. आता हे बघा चेकर बोर्ड कसा आहे, मस्त आहे ना दिसायला. टोटल हा चेकर बोर्ड आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा व्यवस्थित जे आहेत ह्या 27 म्हणजे वेगवेगळे जे काय 8 वेगवेगळे कंपोनेंट्स मध्ये ते डिवाइड झाले. टोटल या ज्या आहेत त्या रेशो मध्ये 9:9:9 हे 4 झाले, 3:3:3 8 वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये जे काय प्रोजेनीचे टोटल ट्रायब्रिडच्या काय म्हणतात आपण सेपरेट होतात. टोटल 4च कॅटेगरी बनतात. मोनोहायब्रिडमध्ये बघितलं तर 2च कॅटेगरीमध्ये त्याचं सेपरेशन होत असतं. तसं जे काही प्रोजेनीज आहेत ते सेपरेट होत असतात. ठीक आहे. इथे दिलेलं आहे 27 राऊंड येलो रेड, 9 राऊंड येलो व्हाईट, त्यांचं जीन टाईप दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा आहे ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहेत, हे सिंपल आहेत. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मी पाठवून देतो. Tallness, capital T is dominant over the darkness, small t. Red flower color is capital R is dominant over the white color flower, small r. And yellow over the green cotyledon. A cross is made between the true breeding tall red flower and yellow cotyledonous plant with the dark white and green cotyledonous plant. Find out interps in the next generation. आता यांचं क्रॉस केल्यानंतर जे F1 मध्ये काय येणार आहे, हेटेरोझायगस फॉर्म मध्ये टॉल रेलो फ्लावर येलो कॉटिलोडॉनस मध्ये येणार आहे. F2 त्याचं नेक्स्ट जे केलं तर 27:9:9:9:9:9:3:3 रेशो मध्ये प्रोजेनीज येणार आहेत. एवढं मोठं तुम्हाला एक्झाम्पल पण विचारलं जात नाही. एक्झामला काही एवढा वेळ नसतो, त्यामुळे एवढं मोठं विचारलं जात नाही. जनरली तुम्हाला एक्झामला आणि गॅमेटिक कॉम्बिनेशन कसे करायचे एवढं विचारलं जातं. तर ह्यामध्ये तुम्हाला फार फार ते इथे विचारलेलं आहे की जिनटाइप्स आणि दिलेले आहेत पॅरेंटचे त्यांचं 3 नंबरचं what will be the appearance of the offspring of the following crosses in which the genotypes of the parents are given. तर ह्यामध्ये गॅमेट बघा कॅपिटल T, कॅपिटल T, कॅपिटल G, स्मॉल g, कॅपिटल R, स्मॉल r.
यामध्ये टोटल गॅमेट्स किती पडणार आहेत? पहिल्यात 4 पडतील आणि दुसऱ्यात 2च पडतील. 4 बाय 2 12 टोटल प्रोजेक्ट पहिल्या क्रॉस मध्ये तयार होणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायला पण सिंपल एकदम जाईल. ठीक आहे, अवघड काय नाही, ह्याचा रेफरन्स तुम्हाला पाठवेल. आता पुढचा एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइज नंबर 8, बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. हा खूप महत्वाचा एक्सरसाइज आहे, बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. आपण कशाला, जेव्हा F1 म्हणजे जो काय हायब्रिड असतो, हायब्रिडचा क्रॉस हा त्याच्या कोणत्याही एका पॅरेंट बरोबर जर केला तर त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. ठीक आहे, टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर कोणत्याही पॅरेंट बरोबर नाही, जे काय हायब्रिड असतं तर त्या हायब्रिडचा त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर जो काय क्रॉस होतो त्याला आपण टेस्ट क्रॉस इज ऑलवेज बॅक क्रॉस, बट ऑल बॅक क्रॉस आर नॉट अ टेस्ट क्रॉस. ठीक आहे, सगळेच बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नसतात, पण सगळेच टेस्ट. Harald thumb rule. So back cross means when F1 individuals are crossed with one of the two parents. दोन्ही पैकी कुठले from which they have been derived, then such a cross is known as a back cross. ठीक आहे, जे असतील त्याचा कोणत्याही पॅरेंट बरोबर त्यांच्या म्हणजे ज्याच्यातून F1 तयार झाले त्यांच्यापैकी कोणत्याही पॅरेंट बरोबर जर क्रॉस केलं तर त्याला आपण बॅक क्रॉस म्हणतो. एकदम सिंपल आहे, म्हणजे करून दाखवतो तुम्हाला. पॅरेंट आहे, ठीक, पॅरेंट ए म्हणून आपण ए पॅरेंट आहे, ह्याचा क्रॉस केला आपण बी पॅरेंट बरोबर. F1 तर ह्या F1 ह्या ए पॅरेंट बरोबर किंवा बी पॅरेंट बरोबर जर क्रॉस केला, ए कोणत्याही पॅरेंट बरोबर जर क्रॉस केला तर त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. पण ह्यामधला ए हा डॉमिनंट पॅरेंट असेल, ए पॅरेंट हा डॉमिनंट पॅरेंट असेल तर, आणि बी हा तर ते जो की F1 क्रॉस विथ बी जर हा क्रॉस असेल तर हा टेस्ट क्रॉस झाला. ठीक आहे, आणि दोन्ही पैकी क्रॉस केलं म्हणजे पुन्हा क्रॉस केलं तर तो झाला बॅक क्रॉस. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. सो बॅक क्रॉस इज व्हेन F one of the two parents from which they have been derived, and in such a cross is called as a back cross. So in such cases there are two possibilities. In heterozygous form is crossed to the parents with the dominant phenotype, that is homozygous for the red color, capital C. So in 100% red जर हेटेरोझायगस फॉर्म असेल, हेटेरोझायगसचा डॉमिनंट बरोबर क्रॉस केला तर त्यावेळेस आपल्याला जे काय प्रोजेक्शन मिळण्यासाठी पण when F1 plant that is heterozygous is crossed to the parent बरोबर क्रॉस करतो, then white flower plants recessive plant बरोबर क्रॉस केला, then in such condition a cross will 50% will be red flower and 50% plant will be white flower. ठीक आहे, असं होतं जेव्हा आपण तो क्रॉस जर आपण रेसिसिव्ह पॅरेंट बरोबर केला तर आपल्याला जे पॉप्युलेशन आहे ते दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये भेटणार आहे. दोन वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा असं जर पॉप्युलेशन असेल ज्यामध्ये 50% पॉप्युलेशन प्लांट पॉप्युलेशन आपल्याला मिळतं दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मोनोहायब्रिड रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर झाल्यानंतर भेटतात. काय जर F1 क्रॉस केला रेड बरोबर आपण तर ते आपल्याला बरोबर क्रॉस केला तर तिथे आपल्याला टोटल जे काही प्लांट्स मिळणार आहेत तर ते आपल्याला टोटल प्लांट्स इथे
हे टोटल प्लांट्स आपल्याला व्हाईट कलरचे प्लांट्स हे मिळणार आहेत. ठीक आहे. Cross is produced by the crossing the F1 hybrids with the recessive parent. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, जे F1 असतं, F1 चं त्याच्या रेसिसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस पण टेस्ट क्रॉस म्हणतो. ठीक आहे. टेस्ट क्रॉस जनरली आपल्याला दोन्ही वेगवेगळे जे काही पॅरेंटल कंपोनंट आहेत त्या पद्धतीने आपल्याला प्रोजेनी मिळतात. सो इथं आपल्याला हे जे प्रोजेनी इथे टेस्ट क्रॉस जर केला तर तिथे मिळते. सो देर कॅन बी 2 पॉसिबिलिटीज ऑफ सच अ क्रॉस. जो त्याचे 2 पॉसिबिलिटीज असतात. इम्प्युअर डॉमिनंट दॅट इज capital C capital E म्हणजे heterozygous is crossed with the pure recessive. It is in this cross particular 50% plant and 50% will be the white. So back cross is a test cross also. जो काय back cross असतो हा टेस्ट क्रॉस असतो. पण सगळेच टेस्ट क्रॉस हे सगळेच म्हणजे बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस असू शकत नाहीत. Then when the pure dominant capital CC is crossed with the pure recessive प्युअर डॉमिनंट म्हणजे डॉमिनंट ट्रेड प्युअर रेसेसिव्ह स्मॉल सीसी म्हणजे रेसेसिव्ह 1 बरोबर क्रॉस केला. इन सच क्रॉस ऑल द रेड फ्लॉवर म्हणजे जे काही डॉमिनंट फॉर्म आहेत ते सगळे आपल्याला मिळणार आहेत. Thus if we want to study whether the red flower plants are homozygous, we can take the help of test cross. जर जे काही प्लांट्स आहेत जर सगळेच प्लांट होमोझायगस काय आपण टेस्ट क्रॉस करत असतो. So a monohybrid test cross of heterozygous gives a 1:1 phenotype. हेटेरोझायगस म्हटलं तर स्मॉल आहे, होमोझायगस डॉमिनंट म्हटलं तर कॅपिटल ए कॅपिटल ए. होमोझायगस रिसेसिव्ह डॉमिनंट म्हणजे कॅपिटल ए. प्युअर रिसेसिव्ह. ठीक आहे. आपल्याला 1:1 किंवा जे काही पॉप्युलेशन आहे ते मिळतं. सो डायरेक्ट टेस्ट क्रॉस ऑफ gives a ratio of 1:1:1:1. So the purpose of the test cross is to discover the kind of the frequency of gametes produced by the heterozygous. Purpose काय, जे काय क्रॉसॅबिलिटी जी झालेली आहे, क्रॉसिंग जर झालेलं आहे ते व्यवस्थित झालंय का नाही, तर जी काय फ्रिक्वेन्सी ती पॅरेंटल टाइप मध्ये मिळते की नाही तर ती चेक करण्यासाठी हे आपल्याला टेस्ट क्रॉस हे करावे लागतात. तर ते म्हणजे क्रॉसिंग F1चा आपल्याला टेस्ट क्रॉस करावा लागतो. ठीक आहे. आता ट्रायब्रीड मध्ये टेस्ट क्रॉस रेशो काय आहे, तर 1:1 म्हणजे 4 टोटल डायब्रिड सॉरी मोनोहायब्रिड मध्ये 2 कॅटेगरी आहेत, डायब्रिड मध्ये 4 कॅटेगरी आहेत, ट्रायब्रिड मध्ये 8 कॅटेगरी आहेत. सो मोनोहायब्रिडचा जो काय टेस्ट क्रॉस डायब्रिड ट्रायब्रिडचं टोटल 8 कॅटेगरी आहेत. ठीक आहे. हा ट्रायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो. सो दिस इज अबाउट बॅकग्राउंड विचार आता.